दारासमोर छोटीशी रांगोळी काढून दिवसाची सुरुवात केली। महाशिवरात्र होती त्यामुळे म्हटलं आज रांगोळी तर काढलीच पाहिजे। आणि नंतर मग मंदिरात गेले। अनायला प्रश्न पडला होता की महाशिवरात्र का साजरी करतात। मग मी त्याला शॉर्टकट एकदम मोजक्या शब्दात सांगितलं, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती देवीचा विवाह झाला होता आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांचा उत्साह म्हणून आपण महाशिवरात्र साजरी करतो। आणि मस्तपैकी मंदिरात पोहोचल्यानंतर भजन सुरू होते आणि भजन सुरू असल्यावर ते एकदम छान वाटते बघा, इतकं छान ऐकायला वाटतं। मग मी ठिकाणी गर्दी प्रचंड, मंदिरामध्ये गर्दी, बराच वेळ मी लाईनमध्ये होते त्यामुळे आता गाभाऱ्यातलं मला दाखवता आलं नाही। नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आणि आज सर्वांना वुमन्स डेच्या शुभेच्छा। कदाचित हा ब्लॉग उद्याच येईल म्हणजे, आणि महाशिवरात्रीच्या पण सर्वांना शुभेच्छा। आता मी घरी मंदिरातून जाऊन आले आणि आता म्हटलं घरी काय काय उपवासाचं, तर उपवासाची थालीपीठ बनवते, घरीच भाजणी करते। म्हटलं तुमच्यासोबत शेअर पण करते, कारण ती उपवासाची थालीपीठची भाजणी आहे बघा, ती घेऊन आले। ती जवळपास 70 रुपयाची एक आहे, म्हणजे तिच्यामध्ये छोटे छोटे असे 4-5 वगैरे असे होतील याच्यामध्ये। म्हटलं एवढी भाजणी काय पुरणार नाही, मग ही घरीच अशी मी बनवते। त्यासाठी उपवासाची चपाती किंवा साबुदाण्याची चपाती म्हणून जी आपण उपवासाला खाऊ शकतो अशी, त्यासाठी मी साबुदाणा असा भाजून घेते। एका साईडला बटाटा किसणीवरती किसून घेतला आणि ठेचा करण्यासाठी जिरं आणि आलं टाकलं। जर उपवासाला आलं नसेल कोण खात तर नाही टाकायचं, आम्ही खाते म्हणजे चहा टाकते म्हणून ह्याच्यामध्ये पण टाकलं मी आलं। आणि मिरचीचे तुकडे टाकून घेतले आणि त्याचा एक असा बारीक ठेचा करून घेतला। मिक्सरला लावूनच ठेचा केला, म्हणजे लाटताना काही प्रॉब्लेम येत नाही, पटकन चपाती लाटून होते। पीठ चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण सॉफ्ट, त्याच्यामध्ये काही राहिलं नको, म्हणजे लाटायला एकदम पटकन होतं। आणि थोडंसं पीठ त्यातलं ठेवून द्यायचं, म्हणजे आपण जसं चपातीला पीठ लावतो तसं पीठ लावून घ्यायचं त्याच्यामध्ये। हे बघा, ते वाटण तयार झालं की मी त्याच्यात टाकून घेते, म्हणजे आपण जो ठेचा तयार केला आहे तो। असा ठेचा केल्यामुळे मिक्सरला लावल्यामुळे कसं एकदम एकजीव सर्वाकडे लागतं ते पिठामध्ये। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि पुन्हा थोडीशी साखर पण टाकली त्याच्यामध्ये आणि एकसारखं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आणि थोडंफार 2 चमचे दही टाकून घेतलं आणि पिठाचा असा छानपैकी गोळा तयार करून घेतला। साखर चवीला, आणि ह्याच्यात 2 टाईम आपण उपवासाच्या दिवशी कधी कधी 2 टाईम खिचडी खातो, मग पोटाला त्रास होतो किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो। मग त्यासाठी ही अशी चपाती आपण बनवून खाऊ शकतो। आणि चपाती बनवल्या म्हणजे लाटतो आपण ही चपाती, त्यामुळे कसं वेळ पण बनवायला कमी लागतं। थालीपीठ आपण एका तव्यावरती वगैरे थापून मग ते हळू करायला तर थोडाफार वेळ लागतो थालीपीठ करायला, तसंही चपाती करायला जास्त वेळ लागत नाही। पटकन आपण जसे आपली चपाती नॉर्मल चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची। आणि चांगला शेप आणण्यासाठी तिला मी असं याचा ताटाचा वापर केला आहे, तुम्ही आता बघायलाच मी कसं केलं आहे तो। ही बघा, एक अशी जसा पिठाचा उंडा घेतो आपण तसा घेतला आणि थोडंसं पीठ भुरभुरवलं त्याच्यावरती आणि अशी पातळ अशी एक पोळी लाटून घेतली। आणि साबुदाणा असल्यामुळे साईडला अशा थोड्याफार अशा कडा अशा दिसतात, क्रॅक झालेले दिसत आहे। मग म्हटलं चांगला शेप पाहिजे तर मग आपण छोट्या डिशच्या साहाय्याने असं कट करून घ्यायची, म्हणजे एकदम दिसायला पण छान दिसतात ते असं आहे बघा। आणि मी जी डिश वापरते तिला शार्प असा कटरसारखा कटिंग नव्हतं, त्यामुळे थोडंफार असं हे दिसतंय। आणि तव्यावरती टाकून घ्यायचं, सेम आपण जशी चपाती करतो तसंच करायची, काही हे नाही आहे फरक।
आणि व्यवस्थित शेकवून घ्यायचे, दोन्ही साईडने व्यवस्थित शेकवायचे. आणि शेकवताना थोडाफार मी तुपाचा वापर केलेला आहे. अशाच पद्धतीने मी पटापट दुसऱ्या पण चपात्या करून घेतल्या आणि पटकन बनवून होतात. पीठ आपलं फक्त व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. हे बघा किती पटकन अशी चपाती लाटून होते. आणि कटरच्या साह्याने, टीच्या साह्याने केल्यामुळे ते दिसायला पण व्यवस्थित वाटतं. बघा चपाती सारखी अशी शेकते आणि शेकल्यानंतर ती कशी मस्तपैकी टम अशी फुगली गेली. पण हे बघा किती छान अशी फुगली गेली. पोट पण भरतंय ज्यामुळे. खिचडीचा जेव्हा कंटाळा आला असेल तेव्हा हे आपण असं पटकन होणारं करू शकतो. पीठ आधी तयार करून घरामध्ये ठेवलं तरी हरकत नाही, म्हणजे आपला वेळ एवढा जास्त जाणार नाही. हे बघा आता झाले ते तयार चपाती, साबुदाण्याची चपाती. आणि म्हणजे अशी सॉफ्ट पण झाली बघा. खरं म्हणजे ज्यांना ऍसिडिटी वगैरे किती ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर ही चपाती एकदम मस्त आहे करायला आणि खायला पण छान आहे. आणि गोड दही बरोबर किंवा जर कोणाला ते मीठ टाकून दही त्याच्यावर पण खाऊ शकतो. एकदम मस्त मऊ लुसलुशीत चपाती अशी झाली उपवासासाठी. आणि पूर्ण दिवसभराचा जसं मंदिरामध्ये गेले, मंदिरामध्ये पण भरपूर गर्दी होती. आल्याच्या नंतर हे सर्व केले मी संध्याकाळच्या, कारण संध्याकाळच्या जेवणाला कसं असं थोडंसं हलकं असं पाहिजे होतं बनवायचं, म्हणून मग म्हटलं आज हे बनवूया आपण. आणि माझ्या चॅनलला असं सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ कधी घेऊन येत जाईल. आणि कमेंट पण नक्की करा. कमेंट केल्यामुळे मला नक्की कळेल की नक्की काय पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. एक नवीन आयडिया पण मिळतात आम्हाला, किंवा कुठे सुधारणा माझ्या व्हिडिओमध्ये काय करायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा. कमेंट करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.